नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष वाणिज्य सत्र दुसरे, विषयाचे नाव व्यावसायिक नीतिमूल्ये. आज आपण पहिले प्रकरण व्यावसायिक नीतिमूल्ये या पहिल्या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक नीतिमूल्ये या पहिल्या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश होतो. व्यावसायिक नीतिमूल्ये, मानवी मूल्ये आणि नैतिकता, व्यावहारिक नीतिमूल्ये, नीतिमूल्य विषयक महात्मा गांधीजींचा दृष्टिकोन आणि शेवटी नीतिमूल्याबाबत जागतिक प्रवृत्ती किंवा जागतिक बदल. मित्रांनो, व्यावसायिक नीतिमूल्ये या प्रकरणात आपण व्यावसायिक नीतिमूल्ये ही संकल्पना अभ्यासणार आहोत. त्याचा अर्थ, व्याख्या, आवश्यकता आणि तत्वे, तसेच व्यावसायिक नीतिमूल्यांमुळे व्यवसायाला मिळणारे फायदे कोणकोणते आहेत, व्यावसायिक नीतिमूल्याचे महत्त्व काय आहे याचाही अभ्यास करणार आहोत. तसेच मानवी मूल्ये आणि नैतिकता म्हणजे काय, याचा अर्थ, मानवी मूल्यांची निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे, मानवी मूल्ये आणि नैतिकता याचे महत्त्व काय आहे, व्यावहारिक नीतिमूल्य म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्यावहारिक नीतिमूल्यांचे महत्त्व, व्यवस्थापन आणि नीतिमूल्ये यांचाही आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. नीतिमूल्यविषयक महात्मा गांधीजींचा दृष्टिकोन काय आहे याचाही आपण अभ्यास करणार आहोत. नीतिमूल्याबाबत जागतिक प्रवृत्ती किंवा जागतिक बदल काय काय आहेत याचाही आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण व्यावसायिक नीतिमूल्य ही संकल्पना समजावून घेऊ. त्याआधी नीती म्हणजे काय हे समजावून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, नीती म्हणजे योग्य की अयोग्य असा अर्थ आहे. एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरविणे व त्याचे नियम किंवा तत्व विचारात घेणे म्हणजेच नीतिमत्ता होय. समाजातील विविध घटकांनी आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाव्यात यासाठी तयार केलेली नियम म्हणजेच नीती होय. विद्यार्थी मित्रांनो, समाजात डॉक्टर, वकील, अध्यापक, हिशोब तपासनीस इत्यादी विविध पेशातील व्यक्ती आपापल्या क्षेत्रात सेवा करत असतात. या सेवा करत असताना त्यामध्ये काही नियमांचा भंग झाला किंवा कर्तव्य विचारात घेतली नाही तर या लोकांसाठी नीतिमत्तेचा प्रश्न हा उद्भवत असतो. एथिक्स हा शब्द मूळ ग्रीक भाषेतील शब्द असून तो एथॉस या शब्दावरून रूढ झालेला आहे. याबद्दल प्रत्येकाची मते वेगवेगळी आहेत. त्याची विविध कारणेही आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नीतिमूल्य ही आधुनिक संकल्पना नसून मानवी सभ्यतेचा विकास प्रक्रियेत नैतिक आचारसंहिता तयार झालेली आहे. पूर्वीच्या काळी लोक योग्य की अयोग्य याचा संबंध नैतिक व अनैतिकतेशी लावत होते. एखादी कृती योग्य आहे का हे तपासून बघण्यासाठी नैतिक मूल्य तयार करण्यात आली. या नीतिमूल्यांच्या आधारावर कोणतीही गोष्ट चांगली वाईट ठरवली जाते. त्यामुळे लोक नीतिमूल्यांना अनुसरून वर्तन करू लागले. सामान्यतः न्याय आणि योग्य वेतन ही मानवी स्वभावातील पुरातन व महत्त्वपूर्ण मूल्य आहेत. थोडक्यात आपण असे सांगू शकतो की मानवी वर्तनास दिशा देण्यासाठी नीतिमूल्यांचा उदय घडून आलेला आहे. नीतिमूल्ये यालाच इंग्रजीत एथिक्स असेही म्हटले जाते. एथिक्स या शब्दाचा अर्थ जगण्याचा मार्ग असा होतो. म्हणून नीतिमूल्य ही तत्वज्ञानाची शाखा असून तिचा मानवी आचरणाशी संबंध आहे. मानवाने समाजात जगताना आचरणात आणावयाच्या नियमांचा समावेश नीतिमूल्य या संकल्पनेत होत असतो. व्यावसायिक नीतिमूल्य म्हणजे अशी तत्व, पद्धती आणि तत्वज्ञान की जे व्यावसायिक लोकांना दैनंदिन व्यवहारात व्यावसायिक निर्णय घेताना मार्गदर्शन करत असतात. व्यावसायिक नैतिकतेची व्याख्या आता आपण बघणार आहोत. व्यावसायिक नैतिकता म्हणजे नैतिक तत्वांच्या आचारसंहितेचे शास्त्र. यात नीतिमान वर्तणुकीतील सर्व गोष्टींचा समावेश होतो. ही व्याख्या होती ऑक्सफर्ड शब्दकोशातील. पुढची व्याख्या आहे डॉक्टर C.B. मेमोरिया यांची. यांच्या मते व्यवसायाच्या सर्व क्षेत्रात त्याचप्रमाणे इतर व्यवसायांच्या व समाजाच्या संदर्भात व्यावसायिकाच्या वर्तणुकीमधील प्रामाणिकता म्हणजेच व्यावसायिक नैतिकता होय. पुढील व्याख्या आहे पीटर ड्रकर यांची. पीटर ड्रकर यांच्या मते व्यावसायिक नैतिकता म्हणजे दैनंदिन व्यवहारातील सरळ साधी सचोटी होय. आता आपण व्यावसायिक नीतिमूल्यांची आवश्यकता काय आहे आणि त्याची तत्व काय काय आहेत ते बघणार आहोत.
वुडन विल्यम यांची काही तत्व आपल्याला सांगितलेली आहेत, ज्यात पहिले तत्व आहे सेवेचे तत्व, द रूल्स ऑफ स्पिरिट ऑफ सर्व्हिस. समाजामध्ये जास्तीत जास्त सेवा पुरवठा करून मिळालेल्या पैशाचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करणे हे तत्व म्हणजेच सेवेचे तत्व आहे. दुसरे तत्व आहे की समान किमतीचे तत्व, द रूल ऑफ इक्विव्हॅलंट प्राइस, म्हणजे सर्व ग्राहकांसाठी एक समान किंमत असली पाहिजे. पुढील तत्व आहे की प्रामाणिकपणाचे तत्व, द रूल ऑफ कॉन्सियन्स इन बिझनेस. या तत्वानुसार व्यावसायिकाकडे प्रामाणिकपणा असला पाहिजे. व पुढील तत्व आहे माहिती देण्याचे तत्व, द रूल ऑफ इन्फॉर्मेशन. या तत्वानुसार ग्राहकाला वस्तू खरेदी करताना व्यावसायिकाने किंवा विक्रेत्याने त्या वस्तूबद्दलची सर्व माहिती देणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही व्यवसायासाठी किंवा समाजाच्या प्रगतीसाठी नीतिमूल्ये ही अत्यंत महत्त्वाची असतात. याची जाणीव मोठ्या प्रमाणावर जागतिक पातळीवर निर्माण झालेली आहे. नीतिमूल्यांमुळे अर्थव्यवस्था बळकट होते. सरकार किंवा कायद्यापेक्षा नीतिमूल्यांमुळे समाजाचे रक्षण होत असते. म्हणून नीतिमूल्यांचे पालन करणे, ते तत्व अवलंबविणे हे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, नीतिमूल्ये ही व्यवसायासाठी कशी महत्त्वाची आहे, समाजासाठी कशी महत्त्वाची आहे ते आपण बघणार आहोत. पहिले आपण बघणार आहे की नीतिमूल्य व व्यवसाय वृद्धी. नीतिमूल्यांमुळे व्यवसायाची वृद्धी कशी होते, तर अमेरिकेसारख्या औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशात नीतिमूल्यांवर आधारित अभ्यासक्रम व कार्यक्रमांचे संयोजन जगातील इतर देशांच्या तुलनेने आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. अमेरिकन असोसिएशन ऑफ कॉलेजच्या मतानुसार विपणन, वित्त व्यवहार इत्यादींप्रमाणे व्यावसायिक नीतिमूल्यांचा अभ्यासक्रमात स्वतंत्रपणे किंवा इतर विषयांबरोबर संयुक्तपणे समावेश केलेला आहे. अमेरिकेत अनेक पुस्तके आणि मासिके यासाठी प्रसिद्ध केलेली आहे. व्यवसायांपैकी 88% कंपन्यांनी नीतिमूल्यांची एक आचारसंहिता तयार केलेली आहे. त्यांच्या व्यवस्थापकांसाठीही सुद्धा एक वेगळी नैतिक आचारसंहिता त्यांनी तयार केलेली आहे. व्यवसाय संस्थेत नीतिमूल्याची आपल्याला 3 प्रकारे कशी भूमिका बजावली जाते ते सांगता येईल. प्रथम की कार्यक्षम व सुव्यवस्थित अर्थव्यवस्था स्थापन करता येते व्यवसायात. दुसरे म्हणजे की सरकार आणि सरकारी कायदे व कायदेतज्ञ व्यवसायातील महत्त्वाचे प्रश्न सोडवू शकत नाही, त्यावेळी नीतिमूल्यच तिथे महत्त्वाची आपल्याला सांगता येतील. तिसरे कारण आहे की नीतिमूल्ये ही मुळात मौल्यवान असतात की ज्यामुळे व्यवसायाचा तर विकास होतोच, पण व्यक्तीच्या जीवनाचा, त्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कामगारांचा, अधिकाऱ्यांच्या जीवनाचा दर्जा त्यामुळे उंचावत असतो आणि एक अर्थाने त्यांच्या कामाचा दर्जाही तिथे सुधारताना आपल्याला दिसतो. दुसरे आपण सांगू शकतो की नीतिमूल्यांमुळे बाजारपेठेत प्रभावी कार्य करता येते. नीतिमूल्यांवर आधारित भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजासाठी प्रचंड प्रमाणात संपत्ती निर्माण करत असते. तिसरे आपण सांगू शकतो की कायद्यापेक्षा मूल्ये समाज संरक्षण करू शकतात. याबाबत आपण असे सांगू शकतो की सरकारी नियम किंवा नियंत्रणापेक्षा तंत्रज्ञान अधिक वेगाने उद्योगांमध्ये प्रवेश करीत आहे. सरकार दूर अंतरावर असते, व्यवसायापासून सरकार हे दूर अंतरावर असते, परंतु व्यवसायातील लोक तंत्रज्ञानाचे धोके हे समजू शकतात आणि त्यांचा वापर किती प्रमाणात करायचा हे नीतिमूल्यांमुळे त्यांना समजत असते. कायदेशीर मर्यादांचे पालन करून केलेल्या व्यवसायापासून समाजाला त्रास कमी होत असतो आणि म्हणून व्यवसायात नीतिमूल्ये ही महत्त्वाची आपल्याला सांगता येतील. पुढील मुद्दा आहे की नीतिमूल्ये मूलतः चांगली व आदर्श असतात. जगातील बहुसंख्य धर्मांमध्ये व्यक्तिगत स्वार्थाबाबतच्या क्रियांबद्दल उपदेश आणि सत्याचरणाचे विचार मांडलेले आहेत. भगवद्गीतेमध्ये फलाच्या अपेक्षेशिवाय कष्ट करण्याचे तत्व मांडलेले आहे. कामगार म्हणजे नफा मिळवण्याच्या प्रक्रियेतील फक्त साधन नसून त्याला काही मूल्य आहेत, याचा विचार अमेरिका तसेच भारतातही करण्यात आलेला आहे. पुढे आपण सांगू शकतो की सांस्कृतिक मतभेद. काही महत्त्वाच्या सांस्कृतिक मतभेदांमुळे विविध व्यक्तीच्या नीतिमूल्यांविषयीच्या दृष्टिकोनात फरक आढळतो. पुढील मुद्दा आहे मूलभूत मानवी गरज. व्यक्तिगत जीवनाप्रमाणे व्यवसाय संस्थेमध्ये सुद्धा नीतिमूल्ये जोपासणे महत्त्वाचे असते.
व्यवस्थापकांच्या निर्णयाचा हजारो लोकांवर परिणाम होत असतो. अनेक व्यवस्थापकांना आपल्या कर्मचाऱ्यांसह या बाबतीत पाठिंबा देणे गरजेचे असते. पुढील मुद्दा आहे समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत असते. कंपनी ग्राहकांच्या पैशांचा योग्य मोबदला देते तेव्हा त्यांचा विश्वास ते संपादन करत असतं आणि मग विश्वासाचे वातावरण तिथे निर्माण होत असते आणि अशा वातावरणामुळे कंपनीचे शेअर्स असतील, कर्ज रोखे असतील हे त्वरित विकले जातात. पुढे आपण सांगू शकतो की व्यवस्थापन व कामगारांना प्रतिष्ठा मिळते. कंपनी फक्त भागधारकांचीच नसून कामगारांचीही असते अशी भावना नीतिमूल्यांमुळे तिथे निर्माण होत असते. त्यामुळे कौटुंबिक वातावरण निर्मितीमुळे कंपनीत किंवा व्यवसायात संप होत नाही, टाळेबंद होत नाही, कारण कामगारांना कंपनी आपली वाटत असते. व शेवटचा मुद्दा आहे की उत्कृष्ट निर्णय घेता येतात. सामान्य जनता, कामगार, ग्राहक यांच्या हिताचा विचार करून दीर्घकालीन निर्णय घेताना नीतिमूल्ये ही व्यवसायासाठी खूप महत्त्वाची ठरत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यावसायिक नीतिमूल्ये या पहिल्या प्रकरणात व्यावसायिक नीतिमूल्ये ही संकल्पना समजून घेतली, त्याचा अर्थ, विविध व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. त्याचप्रमाणे व्यावसायिक नीतिमूल्यांचे विविध तत्त्वही अभ्यासलेले आहेत. व्यावसायिक नीतिमूल्यांची आवश्यकता काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे याचाही सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.